नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी बनवणार आहे आणि हे अर्धा किलोचं चिकन आहे आपण घेतलेलं। तर आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सुकं खोबरं आहे आणि 4-5 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा अद्रक घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत। तर आपण सर्वप्रथम आपण खोबरा आहे तो बारीक कापून घेऊन आणि भाजायचा आहे आणि नंतरला कांदा आहे तो बारीक चिरून भाजून घ्यायचा आहे। तर चला आपण भाजून घेऊया। आपण मिक्सरमध्ये न वाटण करता आपण या पाट्यावर वाटण करणार आहोत। सर्वप्रथम आपण खोबरा घेतलेला आहे आणि तो आपण बारीक वाटून घेणार आहोत। कांदा आणि खोबरा आपण ह्या सगळ्यांचं वाटण करून घेणार आहोत पाट्यावर। टोमॅटो पण करणार आहोत वाटण। आपण तेल घेऊया। आपण यामध्ये भाजी बनवणार आहे, ती चिकन रसा भाजी बनवणार आहोत। त्याला आपण रसा पकडणार आहे। तर रसा चिकन भाजी कशी बनवायची ती बघूया। वाटण घेऊया, खोबरा, लसूण, मिरची। आपण त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकणार आहेत। आपण वाटण आणि दालचिनी वगैरे ते सगळं एकत्र मिक्स करून आपण छान असं परतून घेणार आहोत। आपला जे वाटण आहे ते चांगल्या प्रकारे झालेलं आहे, शिजून भाजून झालेलं आहे आपलं वाटण। आपण आता त्यामध्ये मसाले घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपण घेतलेला आहे घरी बनवलेला लाल तिखट मसाला आणि त्यानंतर इथे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि हा मसाला आहे तो दुकानावरून आणलेला आहे, ते पण आपण त्यामध्ये वापर करणार आहोत। तर चला बघूया। आपला जो मसाला टाकलेला आहे तो चांगला परतून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेऊया। आपण मिक्स करून घेतलेली आहे भाजी। जर तुम्हाला त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे तुमच्याकडे। तुम्ही चवीनुसार मीठ घेऊया आणि ते पूर्णपणे मिक्स करून घेऊया। आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता रस्सा भाजी बनवणार आहे। तर आपण पाण्याचं प्रमाण आपल्याला जेवढं हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आम्ही त्यामध्ये 1 ग्लास पाणी घेणार आहोत। आपली चिकनची रस्सा भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी तरतरीत तरी आलेली आहे। आपली चिकन रस्सा भाजी तरी बघा तुम्ही किती छान आलेली आहे। आपण ती भातासोबत सुद्धा खाऊ शकतो, भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतो। तर तुम्हाला आवडली असेल आमची रेसिपी तर नक्की ट्राय करा। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या जेवायला तुम्ही एकदम छान अशी भाजी झालेली आहे।